Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. ओके, हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी भगवद्गीताच्या सत्रामध्ये. मराठी भगवद्गीता सत्र जिथे आपण आज पाहणार आहोत चौथा अध्यायाचा सार. आपण आतापर्यंत 3 अध्यायाचं मागच्या तिसऱ्या अध्यायाचा सार पाहिला, 3 अध्याय झालेला आहे. आज आपण चौथा अध्यायाचा सार पाहूया. भगवान काय म्हणत आहे तिथे. तर प्रार्थनेने चालू करूया आपण. ओम नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. नाना शास्त्र विचारणैक निपुंसक धर्म संस्थापक लोकानां हितकारिणः त्रिभुवने मन्यो शरण्या करो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनामृण मुक्तादिको वंदे रूप सनातन रघुजुगु श्री जीव गोपालक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वे अहमेव विद्यो वेदान्ते वेद विद्योचाह. हरे कृष्णा. तर चालू करूया आजचा चौथा अध्यायाचा सार. माझा आवाज क्लिअर आहे ना सर्वांना? हो प्रभूजी, मला येतोय व्यवस्थित. ओके ओके ओके, थँक्यू. ठीक आहे. तर कोणी पाहिलं होतं का चौथा अध्याय? पाहिलं होतं ट्रान्सलेशन? कोणाला शेअर करायचंय काय आहे चौथा अध्यायामध्ये संक्षिप्त मध्ये? ठीक आहे, ओके. चला आपण चालू करूया. मग आपण पाहिलं होतं तिसऱ्या अध्यायामध्ये शेवटी भगवान आपल्याला काम आणि क्रोध हे आपले सगळ्यात मोठे शत्रू आहे, यांच्यापासून खूप सावधान राहायला सांगितलं होतं. आणि ते तिथे सुरुवातीला थोडंसं ज्ञानाबद्दल बोलले होते, पण दॅट वॉज नॉट क्लिअर. म्हणजे एवढं म्हणजे असं. तर आता हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली खास करून फक्त ते जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल. चौथा अध्यायाचं जे नाव आहे त्याचं नाव आहे ट्रान्ससेंडंटल नॉलेज, तर ज्ञान योग. तर भगवान या अध्यायामध्ये ज्ञान देत आहेत. तर आपण चालू करूया. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, पहिला चौथ्या अध्यायाचा पहिला श्लोक पासून 10वा जो श्लोक आहे, भगवान आपल्याबद्दल ज्ञान देत आहेत, स्वतःबद्दल सांगत आहे की मी कोण आहे. आता आणि का देतात ते? कारण त्यांना माहिती होतं की कलियुगामध्ये कशी लोक असतील. तर आज पण कोणाला विचारलं भगवान कोण आहे किंवा कृष्ण कोण आहे, तर कृष्ण एक राजा होता द्वारकेचा, एक गवळी होता किंवा साधारण मनुष्य होता, एक चांगला पॉलिटिशियन होता, असं काहीतरी असं स्टेटमेंट देतात असे. पण भगवान कोण आहेत हे आपल्याला चौथ्या अध्यायामध्ये स्वतः भगवान सांगतात. तर ते आपल्याला पहिल्या श्लोकापासून 10व्या श्लोकपर्यंत आपल्याला पाहायला भेटतात.
तर चौथा अध्याय, तर इथे आता भगवान इथे या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण बोलायला चालू करतात. आपण पाहिलं होतं मागच्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये जे कर्मयोग आहे, शेवटी जो आहे तो म्हणतो आपले इंद्रिय, भगवान म्हणतात इंद्रिय, मन आणि बुद्धी त्याचे सिक्वेन्स देतात पोरं, आणि आपल्याला म्हणतात की आपले काम पासून दूर राहिलं पाहिजे. तर आता इथे चौथ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला, आणि विवस्वानाचा उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला, आणि मनूने तो इक्ष्वाकूला दिला. तर आता भगवान ज्ञान कसं हे आलंय ते सिक्वेन्स देत आहे, ज्ञान जे आहे ते कसं आलं. तर म्हणतात मी सर्वात प्रथम हे सूर्यदेवाला विवस्वानाला दिलं होतं, विवस्वानाने मनूला दिलं, आणि मनूने इक्ष्वाकूला दिलं. तर ह्यात पण आपल्याला शिकण्यासारखं काय आहे या श्लोकामधून, की ज्ञान युट्यूब वरती किंवा असं नाही भेटत. ते आपल्याला ते जे हाऊ टू से परंपरेमध्ये आपल्याला ते ज्ञान भेटलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून आपण आता जी इस्कॉनची संप्रदाय आहे ती आहे ब्रह्म संप्रदाय, आणि आपण पाहिले ते 4 संप्रदाय आहेत, ब्रह्म, मग श्री संप्रदाय, मग रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. आणि म्हणून इस्कॉन आज एवढा प्रचार करत आहे, आणि त्यात राहणारी लोक एवढे फिलॉसॉफिकली स्ट्रॉंग आहेत. तर हे आपल्याला शिकण्यासारखं आहे की आपल्याला हरे कृष्ण ऑथॉरिटीज. प्रभूजी. येस माताजी. जयश्री माताजी वेटिंग रूम मध्ये आहेत. ओ सॉरी, मला दिसत नाहीये, एक मिनिट. हा, मी परत त्यांना रिक्वेस्ट सेंड करायला सांग. या ओके त्यांना. हा सॉरी, मी ते स्क्रीन शेअर केलं तर मला दिसत नाहीये. एक मिनिट. ठीक आहे, ते आले की मी त्यांना एंट्री करतो, ऍडमिट करतो. तर इथे भगवान ज्ञान कसं आलं सुरुवातीपासून ते सांगतात. मग पहिल्या 10 श्लोकामध्ये ते हेच सांगतात, ज्ञानबद्दल सांगतात. मग ते सांगतात की अर्जुनाला प्रश्न पडतो की सूर्यदेवाने म्हणजे जे कॅल्क्युलेशन करतो तो बोलतो हे तर लाखो वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर तू कसं म्हणतोस की तू ज्ञान विवस्वाना दिलं, तुझं वय आणि माझं वय ऑलमोस्ट सेम आहे, तर असं कसं म्हणू शकतो. तेव्हा मग पुढे भगवान श्रीकृष्ण 5व्या श्लोक पासून बोलायला चालू करतात. ते सांगतात हा जो त्याचा डाऊट आहे तो ऍक्च्युली अर्जुनाचा डाऊट नव्हता, तर आपल्या कलियुगाचे जे जीव आहे त्यांचा डाऊट होता. तर ते काय म्हणतात, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत, हे परंतप मी ते सर्व जन्म आठवू शकतो पण तो आठवू शकत नाही. तर इथे हे सांगतात अर्जुनाला की तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत, पण मला सर्व आठवतं. आपल्याला काल काय खाल्लं होतं, काय ब्रेकफास्ट केला होता, काय डिनर केला होता, काय लंच केला होता, ते पण आठवत नाही. आता सकाळच आपलं जर आठवण गेलं तर आपलं काही लक्षात राहत नाही, ही अवस्था. पण भगवान त्यांना सगळं लक्षात राहतं. 10 जन्मापूर्वी जेव्हा आपण से फॉर एक्झाम्पल 21 वर्षाचे होतो, तेव्हा त्यांच्या कॅलेंडर प्रमाणे या तारखेला या 10:51 काय केलं ते पण त्यांना माहिती आहे, इतकं बारीक डिटेल. आणि ते फक्त एवढं जे ही जी क्षमता आहे ती फक्त भगवानमध्ये आहे, ते इथे भगवान आपल्याला दाखवत आहे. आणि हे आपल्याला या पहिल्या 10 अध्यायामध्ये बघायला भेटतं. आणि परत म्हणतात ते की मी अजन्म आहे. आपलं भगवान इथे म्हणतात की माझा जन्म होत नाही, मी अजन्म आहे. अजो अपि सन अव्ययात्मा
भूतानाम ईश्वरोऽपि सन्. मी जरी अजन्म आहे आणि माझे दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. तर इथे आता दोन प्रश्न जे साधारण लोक आहेत त्यांना पडतील. अरे भगवानचं तर आपण ते जन्माष्टमी करतो तेव्हा जन्म झालता. मग काही लोक जे मूर्ख लोक आहेत ते म्हणतात अरे त्या जो शिकारी होता त्याने बाण मारला होता तर त्यांना देह सोडावा लागला. तर हे जे आहे ते आपला जो डाऊट इथे क्लिअर करतात की मी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधी नाश होत नाही. हे दोन गोष्टी ते क्लिअर करतात. त्याचा अर्थ हे फक्त भगवंतासाठीच लागू होतं. आपलं असं नाही. आपला जन्म घ्यावा लागतो, आपल्याला मृत्यू पण येतो. पण भगवंताचं तसं नाही. ते आपल्या इच्छेप्रमाणे येतात, आपल्या इच्छेप्रमाणे जातात. तसं इथे उदाहरण पाहिलं होतं आपण सूर्याचं. सूर्याला आपण कधी म्हणत नाही आज सकाळी 6 वाजता 6:30 वाजता सूर्याचा जन्म झाला, परत संध्याकाळी 7 वाजता त्याचा मृत्यू. नाही, तसं नाही. ते आपल्या चक्राप्रमाणे फिरत असतात. आणि आता जरी अंधार असला तरी ही इज समवेअर एल्स ही इज गिव्हिंग लाईट. भगवंतांचं पण तसं आहे. इथे जरी नसले तरी ते कुठे ना कुठे आपल्या या जे भौतिक जगतमध्ये किंवा आध्यात्मिक जगतमध्ये कुठे ना कुठे ते लीला करत असतील. ते इथे सांगतात. मग आणि ते काय येतात 7व्या श्लोक सांग. जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो व अधर्माचे वर्चस्व होते तर ते पहिले त्यांनी सांगितलं की ज्ञान कसं येतं. मग ते स्वतःबद्दल सांगतात मी कसा आहे. मग आता त्यांचं येण्याचं कारण सांगतात की मी का येतो. ते काय सांगतात धर्म आचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्म जसं वाढू लागतं तेव्हा येतात. आणि जेव्हा येतात तेव्हा त्यांचं मुख्य कारण काय असतं परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. हे भगवंत जेव्हापर्यंत ते 3 कार्य करतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्म संस्थापना. तर ह्यात परित्राणाय साधूनाम आणि विनाशाचे दुष्कृताम परित्राणाय साधूनाम हा मुख्य आहे. विनाशाचे दुष्कृताम आणि धर्म संस्थापना दिस इज सेकंडरी. हे एवढं महत्वाचं नाही त्यांच्यासाठी. ते भक्तांबरोबर आदान प्रदान करण्यासाठी त्यांच्यावर लीला करण्यासाठी ते येतात. मग 9व्या श्लोक मध्ये जो माझ्या जन्माचा आणि कर्माचा दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. मग हे पण सांगतात जर आपल्याला पुन्हा जन्म नाही घ्यायचं तर काय करावं लागेल भगवंताचा जन्म आणि कर्म. जन्म कर्मच मे दिव्यम. हे दिव्य आहे. आपलं जर समजलं तर आपण परत भगवंताकडे जाऊ. आपल्याला परत जन्म घ्यावा नाही लागेल. आता काय होईल आता आपल्याला परत जन्म घ्यायचंय. परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ते जे शंकराचार्यजी म्हणतात ना की सारखं हे सायकल चालू आहे. जन्म घ्यायचा परत मृत्यू परत जन्म घ्यायचा आहे. कुठलं तरी मातेच्या गर्भामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर हे दिस इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. पण भगवान काय म्हणतात हे समजून घ्या माझे जन्म आणि कर्म दोन्ही दिव्य आहेत. तर ते असं म्हणतात. मग पुढे 9व्या श्लोक मध्ये म्हणतात आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकालातील अनेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्या विषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. आणि असं पण नाही म्हणजे हे पण कोणाचं डाऊट असेल की असं होऊ शकतं का. तर इथे भगवान उदाहरण देत आहेत बाबा असं झालेलं आहे. पहिले 10व्या श्लोक वीत राग भय क्रोधा म्हणजे आसक्ती भय आणि क्रोधातून मुक्त झाले पाहिजे. ओके. आणि बहवो ज्ञान तपसा बरेच लोकांनी ज्ञान तपस्या आणि पूतामद भाव मागता पूर्वीच्या काळामध्ये बरेच लोक माझ्याकडे आलेले आहेत. तर हे गॅरंटी देत आहेत. मग 11व्या ते 15व्या श्लोकामध्ये भगवान आता या ज्ञानाचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कसं केलं पाहिजे त्याबद्दल सांगतात. तर 11 मध्ये जो ज्या भावेने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. तर तिथे भगवान सांगतात ते यथा माम प्रपद्यन्ते
जो जसा ज्या भावनेने येईल त्याच्याप्रमाणे त्याला फळ देईल. तर कोणी भगवंताच्या प्रती जर 50% भक्ती करत असेल तर 50% फळ देईल. कोणी 10% करत असेल 10% फळ देईल. जो 100% करत असेल त्याला 100% फळ मिळेल. तर हे यथा माम प्रपद्यन्ते, हे भगवान म्हणतात की तुम्ही जसं माझ्या ज्या भावनेने तुम्ही येतात त्याप्रमाणे तुम्हाला मी त्याचं फळ देईन. मग पुढे 12व्या श्लोकमध्ये मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवांची आराधना करतात. आता काही लोक जे आहेत ते भगवान कृष्णाकडे नाही येतात. समजा कोणाला प्रश्न पडेल अर्जुनाला असं की भगवान तुझ्याकडे येत नाही पण ते दुसऱ्या देवी देवताकडे, भगवान शिवकडे किंवा दुर्गा माताकडे, गणपती बाप्पा किंवा इंद्र चंद्र यांच्याकडे जाऊन वेगवेगळी पूजा करतात, शनिदेवाची पूजा करतात. ते का करतात ते पण आता त्याचं उत्तर भगवान देईल. या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात. तर त्यांना काय आहे, त्यांना या भौतिक जगाबद्दल त्यांना त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त करण्याची त्यांची इच्छा आहे आणि म्हणून ते काय करतात, देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्य या जगात सकाम कर्मापासून त्वरित फल प्राप्ती होते. त्यांना कर्मापासून फल प्राप्ती होते त्यांना. मग 13व्या श्लोक मध्ये इथे भगवान म्हणतात चातुर्वर्ण्यम मया श्रेष्ठम गुणकर्म विभागशः. म्हणजे जसं आपण ह्याच्यावरती पण मागच्या वेळेस पाहिलं होतं की जे हे वर्णाश्रम जो हा धर्म जो बनवलेला आहे, काही लोक उगीच काय म्हणतात ना, एक त्यांची धारणा आहे की हे सगळं कोणीतरी मनुष्याने किंवा ब्राह्मणाने बनवलेलं नाही, असं नाही. भगवान काय म्हणतात, चातुर्वर्ण, हे जे 4 वर्ण आहे मया सृष्टम, मी बनवले आहेत. पण कसे, जन्म वरती अवलंबून नाही, गुण आणि कर्म, त्याचे गुण कसे असतील आणि त्याचं कर्म असेल. ज्याचं कर्म भले ब्राह्मण घरात जन्म पण त्याचं कर्म जे शूद्र सारखं असेल तर तो शूद्र. कोणी शूद्र असेल त्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण आहे, तो शास्त्राचं अध्ययन करतो तर त्याला ब्राह्मण समजलं पाहिजे. ते भगवान या 13व्या श्लोक मध्ये सांगतात. मग 14व्या श्लोक मध्ये कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही. आता काही लोकांना प्रश्न पडतो, अरे भगवान पण कर्म करतात तर त्यांना पण कर्म लागतात. जसं काही लोक मला भेटली, ते काय म्हणत होते की जसं भगवान रामचंद्राने लपून जो वाली होता त्याची हत्या केली, त्याला मारलं होतं, म्हणून तो जो वाली आहे तो द्वापर युगामध्ये परत त्यांचा अवतार झाला आणि ते कर्म भगवान कृष्णाने भोगावं लागलं. तोच जो वाली होता तो शिकारी बनून आला आणि त्याने आपला बदला घेतला. दॅट इज रॉंग. कारण असं कधी होत नाही. भगवंतावरती कुठलेही जे कर्म आहे ते लागू होत नाही. आणि ते इथे सांगतात, या कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, त्यांनी काहीही करू दे. हे पाहिलं आपण ते जे एका साधारण लोकचर्चेमध्ये जे एक वाईट कार्य आहे, जसं चोरी करायचं काम आहे, ते भगवान करतात. पण त्यांना माखन चोर किंवा गोपींचे जे वस्त्र जे हरण करतात, तर त्यांचं त्या नावाने त्यांना म्हणजे ओळखलं जातं, त्यांची कीर्ती अजून पसरते. जसं युद्धातून पळून जाणे हे एक क्षत्रियासाठी एक काय म्हणतात ना, शेमफुल थिंग, त्यासाठी खूप एक लाज वाटणारी गोष्ट आहे. पण भगवान पळून जातात तर त्यांना रणछोड राय म्हणून ओळखलं जातं. आणि आज पण ते गुजरातमध्ये रणछोड राय नावाच्या नावाने ओळखलं जातं. तर व्हॉट एव्हर ही डस, त्यांना काहीही त्यांना बांधू शकत नाही. ते काहीही करतात अँड स्टील ही इज बियॉन्ड कर्म. तर ते काय म्हणतात, कोणत्याही कर्माने बद्ध होत नाही. तसेच मला कर्मफळांची आकांक्षाही नाही. आणि असं पण नाही मी कर्म करतो. आता भगवान कृष्ण जे होते त्यांना काही कर्म करायची गरज नाही, पण ते सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचे, मग सगळे पूजा पाठ करायचे, गायत्री करायचे, संध्या करायचे. तर असं नाहीये की ते काय म्हणजे कुठलं दान करतात, पुण्य करतात, तर त्यांना अच्छा मी हे दान केलंय. जसं आपण मंदिरात जातो, बाबा मी हे नारळ चढवतोय, मला परीक्षेत पास कर, किंवा
मला चांगली बायको दे, मला चांगला नवरा दे, मला कामात यश दे, मला नोकरीत यश दे, असं काहीतरी त्यांचे आहे. भगवान तसं काही नाही. भगवान फक्त कर्म करतात. ते आले आहेत आणि ते का करतात ते आपण पुढे आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं, की यद यद आचरती श्रेष्ठ. तर श्रेष्ठ लोक जे आहेत त्यांनीच कर्म केले नाही, तर जे साधारण जनता त्यांना फॉलो करेल. बोलले, अरे भगवान कृष्ण तर काही कर्म करत नव्हते, तर मी कशाला केलं? तर ते एक्झाम्पल सेट करण्यासाठी ते करतात. तर जेव्हा ते करतात तर त्यांना काही आकांक्षा नाही याच्यामध्ये. इट डझंट हॅव एनी एक्सपेक्टेशन्स. अच्छा मी हे करत आहे. जो माझ्याबद्दल हेच सत्य जाणतो, तो जो जाणून घेतो की भगवान कधी कर्माने बद्ध होत नाही आणि त्यांना कर्मफळाचे, तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही. एवढं आपल्याला समजलं की भगवान असे आहेत, तरी आपण पण कर्मफलातून जे आहे मुक्ती होऊन जाईल. आपले आता किती वर्षापासून आपण कर्म करत, कारण किती चांगलं किती वाईट सगळे कर्मफळानं आपल्याला भोगावं लागेल. आणि ह्या जन्माचं जाऊ द्या, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, वी आर टॉकिंग फॉर मेनी पास्ट लाईफ टाइम्स. कितीतरी जन्म घेतलेले आहेत. ते माहित नाही किती किती कर्म केलेली आहे. तर ते सगळं त्या कर्मबंधनातून मुक्त होऊन फक्त एक शुड अंडरस्टँड, भगवान कृष्णाला कर्म लागत नाही आणि त्यांना काही अपेक्षा नाही. आणि मग 15व्या श्लोकमध्ये भगवान सांगतात की प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले होते. भगवान सांगतात तर आता आधी केलेलं आहे, तर तू पण त्यांच्या पदचिन्हावर चाल आणि तू पण आपले कर्म कर. तर अर्जुनाचं काय होतं, तो पळ काढत होता. बोलला मला हे युद्ध नाही करायचं, मी हिमालयामध्ये जाऊन बसतो. भगवान त्याला सारखं नाही, तू कर्म कर, तू कर्म कर. तर हे ऍप्लिकेशन बद्दल बोलतात. मग 16वे ते 24 ह्या श्लोकांमध्ये भगवान कर्म ज्ञानाच्या लेवलवरती त्याला समजवतात की कर्म काय आहे, अकर्म काय आहे, ते सगळं त्याबद्दल ते बोलायला चालू करतात. तर कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. भगवान काय म्हणतात की बरेचसे जे आहेत ते लोकांना समज काय कर्म आहे, कसं आहे, मी का यात बांधलो गेलो, मला हे पाप का लागतंय किंवा काय. कोणी हे म्हणत नाही की माझ्याकडे चांगलं का होतं. वाईट आलं की त्यांच्यावरती त्यांना मग वाईट प्रसंग आला की त्यांना आठवत, अरे मला हे असं का होतं. ही जी कर्म आहेत इतके गुह्य आहेत की त्यांना काही समजत नाही ते. आणि काय भगवान म्हणतात की बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. किम कर्म किम कर्मेती कव्यपत्र मोहिता. म्हणजे खूप बुद्धिमान लोक तेही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. तर भगवान म्हणतात मी तुला सांगतो याबद्दल, आणि हे जाणलं तर आपण सर्व अशुभातून आपण मुक्त होऊन जाऊ. पुढे 17व्या श्लोकमध्ये म्हणतात ते कर्मण हि अपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणजे कोणी जर समजण्याचा प्रयत्न करत असेल कर्म कसं असतं, कसं काम करतं, तर ती सोपी गोष्ट नाही. भगवान इथे स्वतः सांगतात ते इतके कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. कर्म काय आहे, विकर्म काय आणि अकर्म काय आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. कोणाला आठवतं कर्म काय, विकर्म काय आणि अकर्म काय? ओके, विकर्म काय? विकर्म म्हणजे हरे कृष्ण प्रभूजी, प्रणाम. हरे कृष्णा, हरे कृष्णा. विकर्म म्हणजे आपण जी कामं करतो ज्याच्यामध्ये आपल्याला जी करायची नाहीये शास्त्राप्रमाणे जी कामं आपण करतो त्यांना विकर्म असं म्हणतात. कर्म Correct, म्हणजे आपण correct. ही रेग्युलर कामं करून कर्माच्या फळांची अपेक्षा ठेवतो, त्याच्यातून रिझल्ट, ती कर्म. Correct. आणि अकर्म म्हणजे अशी कर्म की ज्याची आपल्याला फळांची अपेक्षा नसते किंवा ज्याची फळं मिळतात, ज्याची काही रिझल्ट फ्रुट्स असेल ते आपण देवाच्या चरणाशी अर्पण करतो, ती अकर्म. अकर्म म्हणजे त्याने काही कर्म लागत नाही, जसं भक्ती हा, आहे. भक्ती. तसं अर्जुनाने युद्ध केलं, बाकीच्या लोकांनी पण युद्ध केलं, बट दे गॉट सिन्स, त्यांना पाप लागला.
पण बरोबर. हत्या केली. अर्जुनाने आपले गुरु, आपले पितामह किती लोकांची हत्या केली, पण ते भक्ती म्हणून ते त्यांना ओळखलं जातं. हे त्याचे कर्माचे ते ज्यांनी काही फळं लागत नाही, भगवंतासाठी करतो त्याला अकर्म म्हटलं जातं. थँक्यू व्हेरी गुड. हरे कृष्णा. तर हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर 18वा, जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय, आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित होतो. तर आपण काही जे उच्च कोटीचे भक्त आहेत त्यांना पाहतो, ते कर्मामध्ये मग्न असले, जसं तुकाराम महाराज वगैरे, तरी म्हणजे त्यांचं म्हणजे परिवार आहे, बायको आहे, पोरं आहेत, पण तरी पण ते दिव्य स्तरावर आहेत. ते साधारण मनुष्यासारखे नाही आहेत. दे आर ऑन अ डिफरंट प्लॅटफॉर्म. अशी लोक असतात. त्याच्याबद्दल सांगतात, ज्यांचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत, जो पूर्णपणे ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. तो पूर्णपणे ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. जो इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहे, ज्याला इंद्रिय तृप्तीची काही इच्छा नाही, तो ज्ञानामध्ये स्थित आहे, हे समजलं पाहिजे. साधू पुरुषांचे मत, या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्यांचे कर्मफळ अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म जातो. जो असा वागतो त्याचे कर्मफळ जे आहेत ते ज्ञानरूपी जे अग्नी आहे त्याने ते भस्म होऊन जाते. जे कर्मफळ आहेत त्याचा अर्थ काय, जर आपण चांगलं आध्यात्मिक ज्ञान ग्रहण केलं तर आपले जे पाप कर्मफळ आहे ते सगळं तू जाळून टाकेल. कसं की आपल्याला माहिती आहे आता काहीतरी कार्य करायचं आहे, तर चांगलं किंवा वाईट आपल्याला माहिती असेल, ज्ञान असेल आपल्याला, तर आपण चांगले कर्म करूया आणि वाईट कर्मापासून लांब राहूया. तर आपल्या हळूहळू जी कर्मफळ आहेत जी केलेली आहेत ती पण नष्ट होऊन जातील. आपल्या म्हणजे 20व्या श्लोकामध्ये आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा, जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही. तर आसक्तीचा त्याग केलेला आहे असा व्यक्ती जो कर्म करत आहे, तृप्त आहे, स्वतंत्र आहे, आणि सर्व प्रकारच्या कर्मामध्ये जरी मग्न असला तरी तो ते कोणतेही सकाम कर्म करत नाही, त्याला कुठल्याही कर्माचं फळ भेटत नाही त्याला. मग 21 ते 24 मधून पुढे हेच ते कंटिन्यू करतात. मग पुढे आपण पाहूया 25 ते 33 ते यज्ञाबद्दल बोलायला चालू करतात भगवान. आणि वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. इंद्रिय यज्ञ, ज्ञान यज्ञ, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे यज्ञ होते ते आपण पाहिले होते. आणि पुढे 34 ते 32 मध्ये भगवान आता तिथे या पूर्ण जो अध्याय आहे त्याचा निष्कर्ष देत आहेत. काय आहे 34वा श्लोक, खूप इम्पॉर्टंट आहे. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हा खूप फेमस श्लोक आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानेनच तत्वदर्शन. तर गुरूंकडे जाऊन त्यांना चॅलेंज, काही लोक येतात, माझं हे प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का, माझं हे प्रश्नाचं उत्तर, तसं चॅलेंजिंग मोडमध्ये नाही, नम्रपणाने म्हणजे आपलं पूर्ण समर्पण करून त्यांची सेवा करा. सेवा करून त्यांना प्रश्न विचारा, आणि प्रश्न विचारले म्हणजे जेव्हा ते आपलं सेवा करू आपण, तेव्हा ते आपल्याला काय म्हणतात, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात. ते ज्ञान देतील आणि त्याने काय आहे आपला उद्धार होईल. आणि ते तसं का करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेलं आहे. तत्वदर्शी ही असं भगवान 34व्या श्लोक मध्ये म्हणतात. मग 35व्या श्लोक मध्ये आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस. एकदा
तो अशा जे गुरुजन आहेत, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून जर प्राप्ती झाली तर पूर्ण मोहित होणार नाहीस. आपण पाहतो काही लोक आहेत जे इकडे तिकडे भलत्या सत्संगमध्ये जातात, तेव्हा त्यांना खूप आनंद येतो, रडतात, डान्स करतात, पण घरात आले की परत चिकन, मटन, नॉनव्हेज आणि जी कामं नाही केली पाहिजे ते करत बसतात. तर असल्या ज्ञान किंवा जे म्हणू शकतो भगवंताच्या या श्लोकाप्रमाणे की ते आत्मसाक्षात्कारी नाहीत, कारण त्यांनी दिलेलं ज्ञान काही राहत नाही. आणि मोस्टली तर मी पाहिलं की कुठलेही असं ते ज्ञान देत नाही. तुम्हाला जे पाहिजे ते करा, नॉनव्हेज खा, वाईट कामे करा, सर्व करा, फक्त आम्हाला इथे दक्षिणा देत राहा, बस त्यांचं हे असतं. आणि मी तुम्हाला गुरु मंत्र देऊ. तर दॅट इज लिडिंग अस टू हेल्थ, आपल्याला ते वाईट मार्गाकडे नेत आहे. म्हणून आपल्याला नेहमी इथे भगवान सांगतात किंवा शास्त्रामध्ये सांगितलं की प्रामाणिक जे गुरु आहेत त्यांच्याकडे जाऊन ज्ञान घेतलं पाहिजे. मग श्लोक नंबर 36 मध्ये, तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञान रूपी नौकेमध्ये आरूढ होशील, तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. इथे काय सांगायचं आहे की अपिचेत सुद, हा पण खूप एक फेमस श्लोक आहे. अपिचेत सुदुराचार सर्वात मोठा पापी आहे, पण तो ज्ञानाच्या काय बोलतात नौकेमध्ये जर तू बसलास, म्हणजे जर ज्ञान कोणाला भेटलं तर या दुःखरूपी महासागर म्हणून तो पार होईल. आता आपला एक साधारण गोष्ट समजू, दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये काय आहे, कोणाला काही नुकसान होतं, कोणी अपमान करतं, किंवा पैशाची हानी होते, किंवा किंवा एनिथिंग, दे आर ट्रबल्ड, किंवा दुःख येतं. काय येतं? कारण त्यांनी पाप केलेलं आहे. आणि पाप का करतात? कारण त्यांना ज्ञान नाही. आणि ज्ञान असलं तर ऑटोमॅटिकली तो पाप करणार नाही, आणि पाप नाही केलं तर त्याला दुःख येणार नाही. तर हे सांगत आहे की कितीही जरी पापी असला, असा व्यक्ती जरी असला, तर जर तो ज्ञान जर त्याने प्राप्त केला तर तो दुःखरूपी या महासागरातून तो, म्हणजे महापापी जरी असला तरी तो या ज्ञानाने, या ज्ञान कर्म संन्यास योग हा जो अध्याय आहे, त्याचं जे नाव आहे, तर त्याने ज्ञान प्राप्त केलं तर तो आरामशीर पार करू शकतो. 37 मध्ये काय म्हणतात, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुन ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृतिक कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. तर जसं इथे सांगितलं, अग्नी कसं सगळं भस्म करून टाकते, तसंच जे ज्ञान आहे ते सर्व जे कर्म आहे त्यांना तो भस्म करून टाकेल. तर ज्ञान प्राप्त करणं म्हणजे इथे भगवानचं आपण पाहिलं, पूर्ण जो भगवंताचा जो उद्देश आहे, ज्ञानावरती त्यांनी भर दिली आहे. ज्ञान प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा, तर हे त्यांनी भर दिली आहे. 38 श्लोक म्हणतात, या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे. जो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समय स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. मग 39, जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केले आहे, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे. तर इथे आता पात्रता सांगत आहे भगवान की कोण ज्ञान प्राप्त करू शकतो. श्रद्धावान आहे, समर्पित आहे आणि इंद्रिय संयम. तर हे 3 गोष्टी केल्या पाहिजे: श्रद्धा, समर्पण आणि इंद्रिय संयम. ह्यात एक पण नसेल तर त्याला, म्हणजे इंद्रिय संयम खूप आहे, आपण पाहतो काही लोक असे इंद्रिय संयम खूप आहे पण श्रद्धा नाही, तरी त्याचा उद्धार होणार नाही. आणि श्रद्धा आहे, समर्पित आहे, पण जे पाहिजे ते करत राहतो, त्याला इंद्रिय संयम नाही, तरी त्याचं. तर हे 3 क्वालिफिकेशन्स एका जो भक्त आहे ज्याला ज्ञान प्राप्त करायचे त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे. मग 40 मध्ये 40व्या श्लोकमध्ये, परंतु प्रमाणित शास्त्राबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही. आता त्यांनी सांगितलं काय पात्रता लागते.
आता सांगत आहे कोण प्राप्त करत नाही ज्ञान. शास्त्राबद्दल ज्यांना संशय आहे, भगवद्गीता नाही, मला वाटतं असंच कोणीतरी टाइमपास म्हणून लिहिलं. बरेचसे लोक आपण पाहतो हे असं असू शकतं का? नाही, ते तसं नाहीये. ते हे जे आहे सगळं भगवंतांनी सांगितलेलं आहे, भगवानच्या मुखातून, श्रीमुखातून हे सगळे आलेले आहेत. आणि दॅट इज वेदशास्त्र आहे आपल्यासाठी. ते त्याचं पालन केलं तर आपला उद्धार होईल. बस खूप श्रद्धा पाहिजे, तर संशय नसावा. असणारा अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्य, श्रद्धाही नाहीये त्याची, मनुष्यानं भगवत भावनेची प्राप्ती, तर कधी भगवत भावना प्राप्त होऊ शकत नाही, तर त्याचे पतन होते. त्याचे काय पतन होईल. संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि अशा व्यक्तीला ह्या लोकाचं तर जाऊ द्या, परलोकामध्ये पण त्याला कधी सुखाची प्राप्ती होईल. असा जो व्यक्ती आहे त्याला कधी, म्हणजे तो नेहमी दुःखी राहील, जो संशयी आहे, श्रद्धाहीन आहे. ही हॅज टू, म्हणजे कोणाला म्हणजे सिंपल जरी सुखाची प्राप्ती जरी करायची असेल तरी त्याला खूप श्रद्धावान असलं पाहिजे आणि संशयी नसावा पाहिजे. आणि शेवटचे 2 श्लोक आहेत 41-41. याच्यामध्ये काय भगवान म्हणतात, आपल्या कर्मफलाचे त्याग करून जो भक्ती योग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. ते इथे काय म्हणताय, त्यांनी कर्मफलाचा त्याग केला आहे, म्हणजे कर्म करतो पण त्याला फलाची इच्छा नाही. आणि जो भक्ती योग युक्त आहे, म्हणजे भक्ती योग मध्ये आहे आणि तो कर्म करतो, तो दिव्य ज्ञानाद्वारे, असे हा जो दिव्य ज्ञान आहे त्याने आपले सगळे संशय त्याचे नष्ट होऊन जाते, तोच आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधनाने बद्ध होत नाही. आणि असा व्यक्ती जो आहे, असा भक्त आहे, कधी कर्मबंधनात बद्ध होत नाही. तर ह्याच्यासाठी पण हे पण कर्मबंधन किती खूप एक्झाम्पल आहे. त्याच्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आहे की जो कर्ण होता त्यांनी इतकं पुण्य केलेलं होतं की त्याचे म्हणजे भंडार होतं त्याच्याकडे. जेव्हा शेवटी एकदम भगवान जे आहे ते ब्राह्मण म्हणून ते जातात कर्णाकडे, एक ब्राह्मण म्हणून जातात आणि त्याला म्हणतात तू मला दान दे. तर तो हसायला लागतो कर्ण, तर मी काय दान देऊ, माझ्याकडे जे माझे कवच कुंडल होते ते पण इंद्राने घेऊन टाकले, आता माझ्याकडे काही नाही. तर भगवान कृष्ण म्हणतात तुझ्याकडे भरपूर जे आहे तुझं पुण्यांचा साठा आहे, पुण्यफळ आहे, ते मला दान कर. तर काही मूर्ख लोक जे आहेत त्यांना असं वाटतं अरे कसला कृष्ण आहे तुमच्या, बोले अरे त्याचे जे पुण्यफळ आहे ते पण घेऊन टाकतंय, पुढे कसं होईल. पण हे जे पुण्यफळ आहे त्याने काय होणार, त्याला कर्मबंधनात बांधून टाकणार. त्याला जसं पाप केलं तर ते भोगासाठी यावं लागतं, आणि जर पुण्यफळ असलं तरी त्याला परत यावं लागेल. तर भगवान त्याचं हित करत होतं, बोलले की हा जर हे जे पुण्यफळ आहे त्याचे ते राहिलं आणि जर तो मेला युद्धामध्ये, त्याला परत जन्म घ्यावा लागेल. तर भगवान त्यांना त्याचा उद्धार करायचा होता म्हणून त्याने ते काढून टाकलं. तर कर्मफळांचा त्याग करून भक्तियोग युक्त कर्म केले तर आपण कर्मबंधनातून मुक्त होऊन जाऊ. मग शेवटचा श्लोक, म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जो संशय उत्पन्न झाला आहे ते ज्ञानरूपी शास्त्राने छाटून टाकले पाहिजे. आता भगवान काय सांगत आहे, हे जे अज्ञान आहे त्याला ज्ञानरूपी शास्त्राने, आपण पाहिलं भगवान वेगवेगळे एनॉलॉजीज किंवा मेटाफर वापरत आहेत. कुठे अग्नी म्हणून वापरतात, कुठे शस्त्र म्हणून वापरतात. शस्त्ररूप म्हणजे तो ज्ञानरूपी शस्त्राने तो हे अज्ञान छाटून टाक. हे भारता योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. आणि शेवटी काय सांगतात, आता जे आहे तो योगयुक्त हो, उठ, उभा राहा आणि युद्ध करायला चालू कर. तर हे आपल्याला या अध्यायामध्ये पाहायला भेटतं. पूर्ण भर जो आहे भगवान कृष्ण सांगत आहे, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, कसं प्राप्त केलं पाहिजे, त्याची प्रक्रिया काय आहे, मग त्याने काय होणार, त्याची पात्रता काय आहे, कोण प्राप्त करू शकतो, कोण नाही करू शकत, पूर्ण डिटेल भगवान या 4थ्या अध्यायामध्ये देत आहे. तर मी इथे थांबतो आणि कोणाला काही
प्रश्न असतील किंवा काही शंका असतील ते आपण घेऊ शकतो. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. खूप छान समरायझेशन, म्हणजे पूर्ण अक्षरशः असं म्हणजे एकदा सगळा तो वर्ष अख्खा डोळ्यासमोरून गेल्यासारखा झाला. छान छान तुम्ही, आणि थोडे थोडे अध्याय घेऊन त्यातलं मस्त तुम्ही एक्सप्लेन केलं, ते जिस्ट सांगितलं, खूप छान वाटलं. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. खूप छान एक्सप्लेन केलं. कर्म, हरे कृष्ण. विकर्म आणि अकर्म याचं गणित हळूहळू क्लिअर होत आहे. एक्झॅक्ट काय आहे ते, त्यानुसार जास्तीत जास्त कर्म चांगलं करून ती कृष्णार्पण वस्तू करणं हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. खूप छान सांगितलं समजून प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. थँक्यू माता. ठीक आहे, चला, कोणाचे काही प्रश्न अजून नसतील आपण थांबूया इथे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्णा. जय. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण.